नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या डेली ब्लॉगमध्ये. आता ही सकाळची धावपळ धांदळ हे चालूच असते. मग सकाळी न मला रडायचं असतं, नटाला राहायचं नसतं. ह्यांच्या दोघांक बघता बघता चहा पण होतो गेला. ह्याला पण काय टोपात राहायचं नसतं असं वाटतंय. आणि असा हा सकाळची अशी ही धावपळ हे चालूच असते. त्यातल्या त्यात जर माझा हात दुखतोय ना, त्याच्यामुळे अजूनच प्रॉब्लेम. आणि ह्या पीठ घेऊन याला 2-3 ताटल्या खराब करून शिंगोळ्या ह्या करायच्या असते. असं सक्ती नित्याची डेलीची कामं उरकली आणि मग म्हटलं आता ना आज मंगळवारी देवीला ना पहिल्यांदा व्यवस्थित सेट करून घेऊ, अंघोळ घालून असं मस्तपैकी देवीचा सगळा साज शृंगार केला. मग दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि कापूरदानीत कापूर लावला. असं मस्त देवीचा हा शृंगार असा करून घेतला. कारण का परत कसं होतं, टाईम भेटला तर आत्ता करून घेतलं. कारण का परत कधी काय होतं माहिती आहे का, एक दिवस टाईम नाही भेटत. आज मंगळवार होता म्हणून म्हटलं चला आता आज उरकून घेऊया, देवीचं काम जरा व्यवस्थित होईल. मग घेतलं. असं असतं शृंगार केल्यानंतर माझ्या देवीचा साज. त्याच्यानंतर तोपर्यंत काही जेवले नव्हते. मग आज मंगळवार देवीला नैवेद्य खिचडीचा दाखवला. आणि हे बघा, हे सगळी घरातली कामं आवरून घेतली होती. अशी छान क्लीन चकाचक अशी एवढी सगळी वलनभर कपडे आहेत की इथून तिथून एवढी सगळी कपडे धुवून झालेली आहेत अशी. आणि तरीही एवढी कपडे, आणि ही एक बादलीत पण अर्धी एक बादली कपडे. तर आता देवीची साडीन ते पडलं तर तेवढी कपडे, एवढी एक टबभर भरलेली एवढी भांडी आहेत, एवढी पडलं होतं. आणि आमचा नारळ आता बऱ्यापैकी मोकळा झाला आहे. कारण का मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचे नारळ आम्ही काढले नाही विकायला. आणि आता सध्या मला घरात देवाला फोडायला नारळ नव्हता शिल्लक. वरतून एक नारळ काढला. म्हटलं आता कसं आहे, 2-3 नारळ काढले म्हटलं आता. आणि आता बरेच दिवस मी इथं नव्हते म्हटल्यानंतर पहिल्यांदा फरशा सगळ्या हाताने पुसून काढल्या. त्याच्यानंतर कपाटातली कपडे लावली. आता ही बास्केटातली कपडे अशी व्यवस्थित लावून घेतली. बरंच काम होतं. आणि पावसाळ्यातलं महत्त्वाचं काम म्हणजे जेव्हा बी पाणी येईल तेव्हा पाणी भरवून घेणं महत्त्वाचं. कारण का कधी लाईट जाईल, कधी काय होईल हे काही सांगताच येत नाही. ह्याचा नियमच नाही लाईटीचा. म्हणून पहिल्यांदा हे सगळं पाणी बिनी. आणि तितक्यात हे गाडीवाले आले, खूप स्पीडने येतं. त्यांना आवाज देऊन सांगितलं थांबा थांबा, नाही तर पाय फुटला असता, ते पडले असते काही. आणि संध्याकाळी स्वयंपाकाला घेतलं. पाहते तर काही गम्याला 2-4च कांदे, त्याच्यातला एक सडकाचंही वाटतंय, काही चांगलाच नव्हता. मग आता सोनू काही राहीना, मला आता वरच्या घरात जाऊन कांदे आणायला पॉसिबल ना. मला म्हटलं कांदे घेऊन ये, छोटीशी पिशवी घेऊन गेला. आणि त्याच्यातला मला जेवढे आत्तापुरते लागतात तेवढे कांदे आणले. कारण का मला आता बनवायचं होतं चिकन, आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवायचं होतं. कांदा तर पाहिजेनच. माझ्या नावाने कसं असतं माहिती का, लोकाचं डोंगरावरनं आपलं गुडघ्या एवढं ते कामाला येतं असंही म्हणतात. लोकाचं काही लोकाचं ते लोकाचं ना, आपलं ते आपलं, असं हे बरोबर आहे. आणि मला ना त्याने कोथिंबीर पण ज्योतिताईंकडून आणून दिली. पिशवी घेऊनच गेले. आणि बघा हा किती राडा घातला आहे दोघांनी मिळून. भांडी ना, प्रत्येक भांड्यांमध्ये एक एक कापड ठेवले पुसायचं, असं घालून ठेवलेत. काय करावं आता. व्हेजचं जेवण बनवलं आणि दादांना जेवायला दिलं. त्याच्यानंतर मग मी घेतलं होतं चिकन बनवायला. सगळा मसाल्याचा कार्यक्रम काढून ठेवला होता. आणि चिकन बिकन केलं आणि खाल्ले. त्याच्यानंतर खूप उशिराने माझे पप्पा आले. त्यांची गाडी गॅरेजला लावली होती. तिथून त्यांनी एक गाडी आणली होती त्यांना गाडीचं काम होईपर्यंत. पण ती गाडीचा काहीतरी प्रॉब्लेमच. घरी येऊन बघतात तर टिप 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 गळत होतं पेट्रोल. पण त्यांना काही लक्षात नव्हतं आलं. पण आम्हाला वास आला ना. मला तर पहिला त्यांना कायचं तरी वास होते मग म्हटलं कायचं नाही बळा पेट्रोलचा. मग माझे पप्पा म्हणतात काहीतरी माझी पायाची आग झाली आहे. म्हणजे पेट्रोल गळलं. मग त्याच्यानंतर ते पाहिला. मग ते पाणी काढलं बिडलं, ते भरून ठेवलं. लय गडबड. मग जेवलं ना. आता ही उशी जरा ही टाचली उशी. आता असा प्रॉब्लेम गाड्यांचा होऊ शकतो, त्यासाठी गाड्यांची जरा काळजी घ्या. सो आज असा दिवस होता माझा. नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला ते दिवस माझा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. यूट्यूबचा क्रायटेरिया आता चेंज झाला आहे. प्लीज एकमेकांना सपोर्ट करा. मीही तुम्हाला सपोर्ट करेन, लागलं तर तुम्हीही मला सपोर्ट करा. पण
1 फेब्रुवारी 2027 नंतर यूट्यूबचा क्रायटेरिया चेंज होणार आहे. सो जे जे पण छोटे क्रिएटर असतील, मोठे क्रिएटर असतील, ज्यांना सपोर्टची गरज असेल ते सांगा. मी तुम्हाला करेन, तुम्ही मला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.